दाखवली जाते. प्रशांत कोरटकर एकंदरीतच दृश्य आपण कोल्हापूरचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे. पाच लोकांचे सध्या गोपनीय आणि टेक्निकली याच्या आधारे आम्ही त्याचा शोध घेत आहोत. आयडेंटिफाय झालं की हेच ते प्रशांत कोरटकर त्यांचा ऑडिओ क्लिप आहे. त्यांनी डिनाय केलं होतं. नाही ते होणार आहे अजून त्याच्यामध्ये त्याच्या आधी आम्हाला बघते त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी आम्ही आलो. फोनवर काही संपर्क साधलाय तुम्ही त्यांच्याशी? नाही तुमचा परिचय कोण कोण आहे पथकामध्ये सर तुमच्या? माझे सगळे पथक आहे पाठीमागे आहे ते. आणि सर सायबर पोलिसांची मदतीशी संबंध साधला हो सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्यांना सुरू असेल काय कारवाई असणार? सायबर पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याचा तपास करतो. काही संपर्क किंवा पण चौकशी नाही तो ऑडिओ त्यांचाच होता हे तुम्ही टेक्निकली चेक केलेलं आहे का? काय झालंय कसं? ते आम्ही आता FSL ला पाठवलेलं आहे. त्याच्या अहवाल आल्यानंतर ते समजेल की ते कोणच आहे. किती दिवस त्यांचं घेतलेलं कुठे कुठे किती पथकं शोध घेत आहे सर? सध्या आता आम्ही कोल्हापुरातून इथं नागपूरमध्ये आलेलो आहे. एकच पथक आहे सध्या. वरिष्ठ दर्जाचे अधिकाऱ्यांचे एक वेगळं पथक हो हो शोध घेत हो घेत आहेत ते नागपुरात झालंय पथक? नाही ते नागपूरमध्ये नाही. त्यांना चौकशीत घेण्याचा एक प्रयत्न राहील. चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याचा एक प्रयत्न राहील. अटक करणार आहे टेक्निकली की चौकशी होणार आहे सर? नाही सध्या प्रथमदर्शनी तर आम्ही त्यांच्या चौकशीस त्यांना ताब्यात घेणार आहे. मग तिथून पुढे काय तपासामध्ये काय निष्पन्न होते त्या दृष्टीने प्रयत्न करणार. आज दिवसभर तुमचं काय असेल तुम्ही नागपूर पोलिसांशी भेटणार आहात का? सायबर पोलिसांशी भेटणार आहात का? आणि तुमचा तपास हो नागपूर पोलीस आणि स्थानिक पोलीस आणि सायबर पोलिसाच्या मदतीने आम्ही त्याचा तपास करू. सर तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मधून आले? काय तुम्ही जुना राजवाडा कोल्हापूरमधून जुना राजवाडा पोलीस स्टेशन. मी PSI संतोष गळवे. माझ्याकडे तपास आहे सध्या त्याचा. फरार झाल्याची माहिती मिळते आहे सर. नागपुरातून फरार झाल्याची माहिती मिळते आहे. कुठेतरी नाही आता हे तर काय मी सांगू शकत नाही ते फरार झालेत किंवा काय ते जे तपास चालू आहे आमचा. सर एक प्रश्न असा आहे की नागपूर पोलीस तुम्हाला सहकार्य करतात? हो नागपूर पोलीस आम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत आणि त्यांच्या मदतीनेच आम्ही त्याचा शोध घेत आहोत. कुठल्या कुठल्या दिशेनं तपास एकूण करताय तुम्ही सर? सध्या तर आम्ही टेक्निकल आणि गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने तपास करत आहोत सध्या. बेलसाठी पण अप्लाय केलं अशी पण माहिती आहे? नाही त्याची काय माहिती नाही आम्हाला बेलसाठी काय. विश्वास आहे पुढच्या काही तासांवर तुम्ही त्यांना अटक कराल की तुम्हाला सुधारा पुरावा? खूप भेटेल आम्हाला. ते भेटल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेणार आहोत. भेटले हो त्याला घेऊन कोल्हापूरला जाणार आहे सर? हो सर. सर ज्या पद्धतीने हे होत आहे सर, मराठा प्रेमी असो किंवा शिवप्रेमी असो आक्रमक झालेले आहे. त्यांनी मागणी केली आहे का तुम्ही दाखवा का लपलेला आहे? गुन्हेगार मिळतात तुम्हाला, प्रशांत कोरटकर मिळत नाही अशा पद्धतीने. बघू शकतो की जर का तुम्ही बघितलं तर आपण पाहू शकतो याच ठिकाणी जे आहे दाखल झालेला. एकंदरीतच नागपूरमधून ही दृश्य आपण पाहत होतो. नागपूरमध्ये प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर सध्या कोल्हापूरचं पोलीस पथक दाखल झालंय. कोणत्याही क्षणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाऊ शकतं.